मुंबईकर बरेचसे जे पहाटे घरातून निघालेले होते ते अजूनपर्यंत आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचलेले नाहीयेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना जायचं तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये, कारण मुंबईला पावसाने झोडपून काढलेला आहे। मात्र त्याच्याही पेक्षा वरची गोष्ट म्हणजे जो दावा केलेला होता पालिकेने नाले सफाईचा तो फोल ठरल्याचं दिसतंय, कारण रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं आहे। नाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण बघितली तर लोकशाही मराठीच्या ऑफिसच्या बाहेरची दृश्य आहेत आणि या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि याच पाण्यातून वाट काढत सगळ्यांना जावं लागतंय। खरं तर हा 3 लेनचा रस्ता आहे, मात्र फक्त 1 लेन या ठिकाणी पुढे सरकताना दिसते, कारण बाजूला जे पाणी आहे त्याचा अंदाज लोकांना येत नाही आणि अशामध्ये ठिकठिकाणी मुंबईकर अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडे जरी पैसे असले तरी सुद्धा ते ओला उबरने सुद्धा जाऊ शकत नाहीयेत, तर ठिकठिकाणी जे बस स्टॉप आहे असतील किंवा रेल्वे स्टेशन असतील त्या ठिकाणी सुद्धा मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईमधील लोक ज्यांना सकाळी सकाळी आपल्या ऑफिसला पोहोचायचं असेल किंवा दूर राहतात, कोणी बदलापूरला राहत असेल किंवा कोणी नवी मुंबईला राहत असेल आणि त्यांना मुंबईमध्ये यायचं असेल तर पहाटेच उठून हे मुंबईकर तयार होतात आपल्या ऑफिसला जाण्यासाठी, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी। मात्र त्यांना आज तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये, तर काय करावं नेमकं हेही त्यांना कळत नाहीये, कारण मध्ये अडकलेले हे मुंबईकर आता घरी जावं की ऑफिसला जावं या संभ्रमावस्थेमध्ये पाहायला मिळतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहे। स्वप्नील, काय सांगाल? मुख्यमंत्री स्वतः नाले सफाईची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते, आशिष शेलार उतरलेले होते मुंबईमधल्या नाले सफाईची पाहणी करण्यासाठी, मात्र तरी सुद्धा जे व्हायचं तेच झालेलं आहे, मुंबईची तुंबई झाली आहे। सध्याचे काय अपडेट्स? खरं नक्कीच मुंबईची तुंबई झालेली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल यावरतीही परिणाम झालेला आहे। काही रेल्वे स्टेशनच्या रेल्वे पटरीवरती सुद्धा पाणी आल्यामुळे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। याचाच फटका आता विद्यार्थ्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। विद्यार्थीही तसेच कर्मचारीही आपल्या कामावरती आणि विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये पोहोचण्यासाठी विलंब होत आहे। यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या सर्व शाळा त्या सर्व शाळांना पहिल्या सत्रामध्ये सुट्टी देण्यात आलेली आहे। तसेच दुपारच्या सत्राबद्दल सुद्धा लवकरच पावसाच्या परिस्थिती तसेच नाले सफाई असेल सर्व गोष्टींचा आढावा घेऊन दुसऱ्या सत्रातील सुद्धा निर्णय घेण्यात येणार। त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय नाले सफाई कुठेतरी पुन्हा फोल ठरली असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पुण्यानंतर मुंबईमध्ये एक रात्रीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतील। निश्चितच स्वप्नील, पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे, पण याच्यासाठी जबाबदार कोण आणि जो मनस्ताप लोकांना सहन करावा लागतोय त्यासाठी जबाबदार कोण असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।